हरि ओम 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 हरि ओम। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। ओम। निर्विचार वैशारद्य आध्यात्मिक प्रसाद। निर्विचार अवस्थेमध्ये वैशारद्य प्राप्त झालं। वैशारद्य प्राप्त झालं म्हणजे विशारद निष्णात होणं। ती गोष्ट पूर्णपणे अवगत होणं। असं निर्विचार अवस्थेमध्ये संगीतामध्ये विशारद असतात, वादनामध्ये विशारद असतात, नृत्यामध्ये विशारद असतात। अशा कलांच्या क्षेत्रामध्ये विशारद हा शब्द आपण बघतो। तर इथं निष्णात असणे, ती गोष्ट सहजपणे उत्तम करता येणे, केव्हाही ते साधणे, याला सगळ्याला वैशारद्य असं म्हणतात। हे वेगळ्याच प्रकारचं वैशारद्य आहे। हे निर्विचार अवस्थेमध्ये वैशारद्य प्राप्त होणं। मनाच्या वृत्तींच्या वरती असलेलं नियंत्रण कमी करणे, एकाग्र करणे, या सगळ्या गोष्टी त्याच्या पाठीमागे आहेतच, परंतु त्या एका टप्प्यापर्यंतचीच गोष्ट सांगते। हे सूत्र म्हणजे एकदम पार पलीकडची गोष्ट सांगते की कॅपॅसिटी टू कंट्रोल थॉट टू द लेवल दॅट देर इज नो थॉट। पाहिजे तेव्हा मनाला गप्प बसवणे, याच्यामध्ये निष्णात होणे, निर्विचार वैशारद्य। अशा प्रकारचं जर का निर्विचार वैशारद्य प्राप्त झालं तर अध्यात्म प्रसाद प्राप्त होतो। अध्यात्म या शब्दाचा अर्थ भगवद्गीतेने स्वभाव असं म्हटलेलं आहे। स्वभाव अध्यात्म उच्चते। स्वभाव ही त्याची व्याख्या केलेली आहे। आत्मभाव, स्वभाव। प्रसाद ही गोष्ट प्रसन्नतेची संबंधित आहे। शंकराचार्यांनी तशी व्याख्याच केलेली। प्रसाद असतो प्रसन्नता। अध्यात्माचा प्रसाद प्राप्त होतो निर्विचार अवस्थेमध्ये वैशारद्य प्राप्त झाल्यामुळे। सुरुवातीला असं वाटतं की हळूहळू कंट्रोल डेव्हलप होईल। बरीच वर्ष जातात त्याच्यामध्ये, कंट्रोल डेव्हलप होत नाही। मनावरती कुठली वृत्ती केव्हा उठेल सांगता येत नाही। बरं, वृत्ती उठली मनावरती तर त्याला रिएक्शन न देणं ही गोष्ट माझ्या हातामध्ये असते। कारण की कुठलीही वृत्ती उठली तरी देखील
त्याच्यावरती एक चित्ताची रिॲक्शन असते. एखाद्या व्यक्तीचं एकदम स्मरण झालं, तर ती कशाला आली आता, असा एक विचार मनामध्ये. किंवा ती जर का आवडती व्यक्ती असेल तर ती आता काय करत असेल. कुठल्याही प्रकारची पॉझिटिव्ह म्हणा निगेटिव्ह म्हणा कुठल्या तरी प्रकारची रिॲक्शन असते. त्या रिॲक्शन मधनं दुसरी एक वृत्ती उठते, त्यातनं तिसरी वृत्ती उठते. अशा रीतीने स्मृती आणि त्या स्मृतीमधनं उठणारी वृत्ती आणि वृत्तींना असणारी रिॲक्शन, त्या रिॲक्शन मध्ये असलेला आपला त्या गोष्टींशी असलेला संबंध, या सगळ्या गोष्टीचा एक खेळ चालू होतो. त्यातनं कधी कधी वाईट वाटणे वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी पण होतात. म्हणून सर्व प्रकारच्या गोष्टी मनावरती उठणाऱ्या वृत्तींच्यामुळे निर्माण होत नसून मनावरती उठणाऱ्या वृत्तींना देत असलेल्या रिॲक्शनशी त्या संबंधित. आणि इथे आम्हाला त्याचा कंट्रोल करता येत असतो. जितके रिॲक्शन न देणं साधेल तितकं वृत्ती उठते आणि बसते. त्याच्यावरचं जो नियंत्रण आहे ते साधायला लागतं. अनेक मार्ग या वृत्तींच्या नियंत्रणाच्यासाठी म्हणून आहेत. कारण योग मार्गामध्ये याला विलक्षण महत्व का आहे तर द्रष्टा स्वरूपाकार व्हायचा असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट योग चित्तवृत्ती निरोधा हे पहिलं सूत्र या बाबतीतलं आहे. योगशास्त्राचं आता योगानुशासनम आणि लगेच योग चित्तवृत्ती निरोध, चित्तावरच्या वृत्ती आवरणे, स्टॉप करणे. विचार डोक्यामध्ये एखादी जर का घटना घडायची असेल किंवा घडून गेलेली असेल तर तत्संबंधीच्या वृत्ती मनावरती स्वाभाविकपणे येतात, जास्ती प्रमाणामध्ये येतात, इंटेन्सली येतात. नैसर्गिक आहे, म्हणजे असं होणारच. कारण की चित्त जर का आहे आणि आपण जिवंत आहोत तर त्या गोष्टी निर्माण होणार. प्रश्न आहे की त्यांचं नियंत्रण करण्याचं. त्या नियंत्रणाचा एक भाग आहे की ज्यामुळे त्या वृत्ती शक्यतो निर्माण होणार नाहीत. असा जो सगळा हा प्रयत्न योगाचा आहे त्याच्यातलं अवधान केंद्रित करणे हा एक भाग, आणि त्या अवधान केंद्रित करण्याच्या मध्ये येणारी गोष्ट म्हणजे वृत्ती होती. म्हणून निर्विचार अवस्था निर्माण होणे मोमेंटरली होऊ शकते. कुठल्याही वृत्ती नको असं आपण ठरवलं की त्याच्यानंतर थोड्या वेळापर्यंत वृत्ती नाहीत अशी अवस्था निर्माण होते. आपल्याला करायचं काय आहे? वृत्ती निर्माण नाही झाल्या, शून्य अवस्था झाली तर ही वृत्ती निर्माण होते की आपल्याला काय करायचं, की मग आपल्याला ध्यान करायचं. मग तत्संबंधी पण विचारवृत्ती निर्माण होतात. एकंदर वृत्ती नसणे याची चित्ताला सवय नसते. मनोवृत्तींचा प्रवाह हा सदोदित चालू असतो, कमी अधिक प्रमाणात चालू असतो, सतत घटनांशी संबंधित असतो आणि सतत तर काही ना काहीतरी चाललेलंच असतं. त्या एकूण जीवनात काही ना काहीतरी चाललेलं असतं. शांत बसल्यानंतर त्या गोष्टी स्मृतीतून प्रगट होत असतात आणि त्या गोष्टी स्मृतीतून प्रगट होताना
त्यांच्यावरचं नियंत्रण कसं करता येईल, ती जी शक्ती आहे नियंत्रण करण्याची, ती नियंत्रण करण्याची जी शक्ती आहे ती शक्ती अलर्टनेसशी संबंधित आहे. जर का शरीर जड असेल, मन जड होतं. म्हणजे पोट जड असेल उदाहरणार्थ, तर ती शक्ती कमी आहे. जडपणा येतो, मग कंट्रोल नाही राहत, काय पण वृत्ती उठत राहतात. एका बाजूला नाम चाललेलं आहे, एका बाजूला ते चाललेलं आहे. अशा प्रकारचं एक आंतरिक त्या जडत्वाचं साम्राज्य निर्माण होतं. नंतर समजून घेण्याची वृत्ती असते, ती जनरल आहे. म्हणजे समजून घेणं ही एक प्रवृत्ती, आठवणं ही एक प्रवृत्ती. हे जे आठवण्याची प्रवृत्ती आहे, त्या आठवण्याच्या प्रवृत्तीच्या मध्ये हा महत्वाचा भाग आहे की आपण काही ना काहीतरी आठवत असतो. ते आपल्याला नेहमीची सवय आहे काही ना काहीतरी आठवण्याची. पण हा जो पुढचा भाग आहे की आठवायचं कुठल्या गोष्टी, त्याच्याशी संबंधित नसलेल्या पण गोष्टी मनामध्ये येतात आणि एखादा श्लोकच मनामध्ये येतो. मनामध्ये श्लोक येतो, त्याच्यातला एखादा चरण आठवत नाही, मग आपण आठवत बसतो. पण ते काही जरा जरी ते चेन पडत नाही. आता अरे हे कसं काय आपल्याला आठवत नाही असं म्हणून पुन्हा पुन्हा तर तिथं जाऊन घुसून ते आठवायचा प्रयत्न करतो. हा जो प्रयत्न आहे आठवण्याचा, तो साधारण व्यक्तीला तर असतोच, परंतु अगदी निष्णात असलेल्या व्यक्तींच्या मध्ये सुद्धा ही जनरलच टेंडन्सी आहे आठवणे एखादी गोष्ट. ते अमरराव महाराजांनी त्यांची आठवण सांगितली होती की ध्यान करताना त्यांच्या गावापासून ते त्यांच्या गुरूंच्या गावापर्यंत असलेल्या सगळी स्टेशन आठवत होती. त्यातलं एक स्टेशन आठवलं नाही, एक स्टेशन आठवलं नाही. तर पुन्हा पुन्हा त्या सगळ्या स्टेशन आठवत बसले आणि मग त्याच्यानंतर काही केलं ते काही ध्यान करू देईना. मग बाहेर एक पुंडप्पा म्हणून तो असायचा तिचं रक्षक, तर त्याच्याकडे गेले, त्याला विचारलं की बाबा हे या गावाचं नाव काय. मग त्याने सांगितलं लोकूर. हा लोकूर. त्यांनी असं लिहिलंय की त्या गावामध्ये मी कधीही उतरलो सुद्धा नव्हतो त्याच्या प्लॅटफॉर्मवरती. त्याच्या प्लॅटफॉर्मवर कधी उतरलो नव्हतो, त्या गावात कधी गेलो नव्हतो, तर इतकं नाही प्लॅटफॉर्मवर सुद्धा मी कधी उतरलो नव्हतो. अशा परिस्थितीमध्ये मला काही कारण नसताना ते गाव आठवावं असं वाटलं आणि कधी काही केलं, ती वृत्ती ती काही केल्या हे करून दिलं, ध्यान करून दिलं. पण आठवण्याची जी प्रवृत्ती आहे ती एक गोष्ट असते की निन्या गोष्टी जर नाहीच आठवलं तर ते सुचत नाही. म्हणून शारीरिक जडता असली तर मनाच्या वृत्ती आवरल्या जात नाहीतच. त्याच्यानंतर विस्कळीतपणे माणूस बसला तर त्याला अलर्टनेस राहत नाही. म्हणून आपण अगदी आसनापासून सर्व गोष्टी या शास्त्रशुद्ध आहेत. याचं कारण की अशा प्रकाराने शरीरावरचं लक्ष निघून गेलं पाहिजे, नाहीतर सारखं शरीराकडेच लक्ष राहील. मग श्वास घेणे सोडणे या प्रक्रियेवरती लक्ष केंद्रित करण्याचं कारण की मनाला एकदम स्टॉप करता येत नाही, म्हणून त्याला काही ना काहीतरी चलन दिलं पाहिजे. मग चलन काहीतरीच देण्याच्या पेक्षा श्वास हे नैसर्गिक चलन आहे, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं. अगदी सायकोलॉजिकली नीट या शास्त्राची मांडणी. याला मनाची कोणतरी ठेवण असते किंवा कशा प्रकारे ते व्यापार करतात
त्या सगळ्या गोष्टी विचार करून ती केलेली आहे. म्हणून मग श्वासावरती, पण नुसत्या श्वासावरती लक्ष सुरुवातीला केंद्रित लवकर होतं, त्याच्यानंतर ते स्टेडी राहतं, त्याच्यानंतर त्याच्यावरती मंत्र बसवायचा, म्हणजे अजून होतं. ही सगळी गोष्ट करताना एका टप्प्यापर्यंत आम्ही कंट्रोल करतो. त्याच्यानंतर ही गोष्ट रुटीन होते. थोड्या दिवसानंतर नवीन असते तेव्हापर्यंत मन त्या ठिकाणी लक्ष देतं. नंतर मग ते रुटीन झाल्यानंतर त्याकडे लक्ष देतं. मग त्याच्यानंतर असलेलं मंत्राचं आलंबन आहे. त्या मंत्राच्या आलंबनाला एक तर श्वास सूक्ष्म झाल्यानंतर मंत्राचं आलंबन सूक्ष्म होऊन जातं. तर बरेच लोक याच्यावरतीच खेळत बसले असतात. श्वास मंत्र, श्वास मंत्र, श्वास मंत्र, श्वास मंत्र. आणि त्यांना असं वाटतं की याच्यातच काहीतरी होणार आहे, काहीतरी होणार आहे असं न व्हावं, नक्की काय होणार आहे हे कळावं, यासाठीच ते योगशास्त्र इतकं विस्तृत आणि इतकं डिटेल अशा प्रकारचं दिलं. काय होतंय हे कळलं पाहिजे, काय होत नाहीये हे समजलं पाहिजे. त्याच ठिकाणी आम्ही प्रयत्न करू शकतो. मस्तकामध्ये अवधान केंद्रित करणे, मस्तकामध्ये अवधान केंद्रित केल्यानंतर त्या स्वरूपावरती लक्ष केंद्रित करायचं, म्हणजे जाणीवरती लक्ष केंद्रित करायचं. समजून आता आपण इतक्या इझिली घेतलंय, परंतु ते ज्या वेळेला तुम्ही वाङ्मय वाचाल त्यावेळेला अजिबात त्याच्यामध्ये नीटपणाने दिलेलं नसतं. लोक ज्या वेळेला ध्यानाचं सांगतात त्यावेळेला ते काहीही सांगत नाही त्यातलं. जाणीवेचं तर कुणी उल्लेखही करत. म्हणून सूक्ष्म आलंबन आहे अस्तित्वाची जाणीव. त्या अस्तित्वाच्या जाणीवेला धरून आम्ही मंत्र ठेवला पाहिजे. म्हणजे हे सगळं सांभाळता सांभाळता बुद्धी त्या ठिकाणी पूर्णपणाने मग्न होते, म्हणून वृत्ती उठत नाही. ही प्रोसेस तुम्ही सोडलीत की वृत्ती कशामुळे उठतील हे काय सांगतात. नॅचरली हे सगळं करत असताना देखील वृत्ती उठतात, कारण की ही प्रक्रिया तितकी ॲक्युरेटली केली जाते. जो कोणी स्ववरती अवधान केंद्रित करेल त्याच्या वृत्ती कंट्रोल झाल्याच पाहिजे. प्रॉपर अवधान स्ववरती केलं नाही म्हणजे वृत्ती कंट्रोल होत. स्ववरती अवधान केंद्रित करताना पहिल्यांदा स्वची जाणीव ही पहिल्यांदा नीट एस्टॅब्लिश व्हायला लागते मनामध्ये. त्या जाणीवेचा एक विचार असतो, तो आपल्याला कळलेला असतो. तर इतर सर्व जसं कळलेलं असतं तसं या जाणीवेचा विचार पण कळलेला असतो. मग अशी अशी जाणीव असते, मी अशी ती जाणीव आहे, वैचारिक दृष्टीने समजून झालं. पण मी अशी जाणीव असते आणि ती आपल्याला धरायची आहे, हा सगळा विचार सोडून ज्या वेळेला प्रोसेस करत असतो मानसिक, त्या नुसती ती जाणीव एस्टॅब्लिश होण्याची जी स्थिती असते तिला विकसित व्हायला थोडा वेळ लागतो. एकदम विकसित ते होते. त्याला अवधान केंद्रित करून काही गडबड न करता शांतपणाने त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं. म्हणून त्या गोष्टी स्मृतीतनं प्रगट होतीलही असं करत असताना, कारण की ही प्रोसेस चालू असताना देखील कुठेतरी वृत्तींचा उद्भव होतो. मेन प्रोसेसला जर का धरून बसली व्यक्ती जी इंटेलेक्च्युअल आहे, बौद्धिक भाग त्याच्यामध्ये परिपूर्ण आहे, कारण की समजून घेणे हे बुद्धीचं कार्य आहे. अवधान केंद्रित करताना लक्ष केंद्रित करणे आणि समजून घेणे म्हणजे जाणण्याची भूमिका, जाणण्याची भूमिका. कारण की ज्ञान आहे ना शेवटी, आत्मज्ञान. त्यामुळे जाणण्याची भूमिका जर का नसेल तर ते ज्ञान कसं घेईल. एका टप्प्याच्या नंतर ते आत्मस्वरूप प्रगट होतं, अंतःकरणावरती पूर्णपणाने त्याचाच प्रभाव राहतो. अशी स्थिती निर्माण होण्यासाठी ते अंतःकरण त्याला योग्य करणं हा या सगळ्या अभ्यासाचा
त्याच दिशेने नेलं पाहिजे. म्हणून जाणण्याची भूमिका जर का नसेल आणि नुसताच मंत्र म्हटला तर कधीही वृत्ती नियंत्रणाखाली येणार नाही. भावनिक रीतीने जर का मंत्र कोणी म्हणत असेल आणि ईश्वर स्वतंत्र आहे असं समजत असेल तर ईश्वराचं अस्तित्व त्या ठिकाणी त्या व्यक्तीने पक्क धरण्याची आवश्यकता असते. ते बाई भावाने धराल, पण अस्तित्व आहे त्याचं आणि त्याचंच नाम चाललंय अशा प्रकारची भूमिका असली तर ती व्यक्ती अंतरंगावस्थेत जाऊ शकते, वृत्तींच्या वरती नियंत्रण. नाही तर कुठला तरी प्रॉब्लेम आहे, त्या प्रॉब्लेमचे विचार येतात आणि मग देवाशी संबंधित राहायचंय, नाम घेतोय, मग देवाला सारखं सांगत राहणं की हे बघा हे बघा हे होईल. मग ते स्वतःच्या मनाला समजून सांगणं की देव पाहणार आहे वगैरे अमकं तुमकं, या सगळ्या गोष्टींची आवर्तन होत राहते. देव सगळं करतो आहे, तो सगळं ठीक करेल, काय जे काय करायचं ते करेल, मग मी काय जे काय करेल ते असेल ते ऍक्सेप्ट करेल. ज्या काही वृत्ती निर्माण होतात त्या प्रोसेसच्या बाबतीमध्ये त्या रिडंडंट म्हणतात तसेच की त्यांचा काही संबंध नाही, कारण की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण ध्यान करत नाही. पण प्रत्येक गोष्ट जी जी काही मनावरती आरूढ होते तिचं नेचर समजलं पाहिजे, आम्हाला थोडंसं समजून घेतलं पाहिजे. फार नादी न लागता मेन प्रोसेसवरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे की लक्ष स्वच्या जाणीवेवरती केंद्रित केलं पाहिजे किंवा मंत्रावरती त्याच्या ईश्वराच्या अस्तित्वाची भावना धरून मंत्रावरती. या दोनच मार्ग, भावना धरून मंत्रावर केंद्रित करणे किंवा स्वच्या जाणीवेवरती केंद्रित करणे. आणि ते रिपीटेडली करत राहणे, त्याच्यामध्ये येणाऱ्या वृत्तींच्याकडे लक्ष न देणे, सोडून देणे सोडून देणे सोडून देणे सोडून देणे. मी या दोन्ही प्रोसेस सायमल्टेनियसली कराल. सोडून देण्याची प्रोसेस वृत्ती उठल्या तर, आणि लक्ष केंद्रित करणे हळूहळू या वृत्तींचं उठणं कमी होतं. मग एंटायर लक्ष आम्ही त्या प्रक्रियेवरती देऊ शकतो. प्रक्रिया त्याची सुरुवातीला जोरकस होत असते, कारण की त्या वृत्तींच्या वरती नियंत्रण आणायचं असतं. नंतर प्रक्रिया जोरकस होण्याचा प्रश्न नाहीये. म्हणजे नाम सुद्धा सुरुवातीला खूप वेगाने येत असतं, नंतर नंतर याची आवश्यकता नाही. मी ही काही गोष्ट बाहेरून आणायची नाही, ते आहेच आहे. माझं अस्तित्व ही गोष्ट बाहेरून आणण्याची गोष्ट नाही, आहेच आहे. ते एकदा बुद्धीला कळलं म्हणजे त्याला आपण चित्त असं म्हणू, चित्ताचं अवधान त्याच्यावरती केंद्रित. आधार आहे मंत्राचा. मंत्राच्या आधाराने मनाला इतर वृत्ती उठू नये अशा प्रकारची सिच्युएशन आपणच निर्माण करतो. वातावरण तसं आपण निर्माण करतो. सगळ्या वृत्ती गेल्यानंतर एकाच गोष्टीची जाणीव राहते, ती म्हणजे श्वासाची जाणीव राहते शरीराच्या बाबतीमध्ये. मंत्र जर श्वासावर बसवलेला असेल तर मग मंत्र आणि श्वास एवढी जाणीव राहते. म्हणजे स्वची जाणीव सोडून जी बाह्य जाणीव आहे ती ही बाह्य जाणीव आहे, पण त्याला त्या मूळ गोष्टीशी पूरक करून घेतो आपण.
म्हणजे कुठला तरीच मंत्र नसो, त्याच्याशीच रिलेटेड असा मंत्र. ज्याने काही इतर वृत्ती विचार निर्माण होणार नाही असा मंत्र असणं आवश्यक आहे. ओम हा तसा मंत्र लहान. काही न करता काही काळानंतर तुम्हाला नुसतीच ही प्रोसेस प्युअर फॉर्ममध्ये करता यायला लागते, विदाउट एनिथिंग. कुठेही आपोआपच व्हायला लागते. काही काही वेळेला ती आपोआपच व्हायला लागते. त्याच्यासाठी पण काही करायलाच लागत नाही. म्हणजे असं करायचं आहे असं ठरवायला पण नाही लागत. कारण एकदा का अशा प्रकारच्या स्थितीत जायची सवय लागली की त्याचा एक चित्ताला असलेला विश्रांतीचा भाग असतो की चित्तवृत्ती नाही अशा स्थितीत चित्ताला शांत वाटतं, बरं वाटतं. यालाच अनुभव सुख असं ज्ञानेश्वरांनी म्हटलंय. ये या मनाचं एकनिके जे देखील या गोडीची अठाया सौके म्हणून हे अनुभव सुखाची कौतुके दावीचे जायचे. हे अनुभव सुख म्हणजे वृत्ती शून्यता आणि स्वची जाणीव याच्याशी संबंधित ठेवायचं आपण. इतर कुठल्याही भानगडीमध्ये पडायचं नाही. असं जर का करत राहिलो तर काही काळात ही गोष्ट शेवटी काय की तिसऱ्याच कुठल्या तरी गोष्टीची आपण मागे नाही. स्व म्हणजे मी ह्याच्याशी संबंधित आहे की जी गोष्ट माझी सगळ्यात जीवनाचं केंद्र असलेली गोष्ट आहे. म्हणजे मी हेच जीवनाचं केंद्र आहे. त्यामुळे आपल्याला ती गोष्ट करण्यापासून उद्वेग निर्माण होत नाही, त्रास निर्माण होत नाही. कशाला पाहिजे ही कटकट मीची असं आपल्याला वाटत नाही. कारण की मी आहेच, माझी कटकट कशी होईल, इतरांना होऊ शकते, मला नाही होऊ शकते. तर मी या गोष्टीला आम्ही मुळीच कंटाळत नाही. फक्त एवढंच आहे की रजगुणात्मक असं अंतःकरण असल्यामुळे कुठल्या तरी गोष्टीचा आविर्भाव होतो आणि त्या वृत्ती उठतात. आपण ही गोष्ट नीट एस्टॅब्लिश होईपर्यंत प्रयत्न करता करता मग प्रयत्न फारसे करायला लागत नाहीत अशी स्थिती निर्माण होते. प्रयत्न न करता ही स्थिती राहिली आणि सहज करता आली किंवा किंचित प्रयत्नाने करता वैशारद्य. पण निर्विचार वैशारद्य म्हणजे प्रोसेस मध्ये असलेले निष्णात या प्रोसेसमध्ये, या प्रक्रियेमध्ये मग काय माझं काय होईल का नाही, काय व्हायचंय माझं, मी आहे या जाणीवेवरती लक्ष केंद्रित करणे. माझं शुद्ध अस्तित्व हे सदोदित माझ्याबरोबर असतं. शुद्ध अस्तित्व म्हणजेच विदाउट थॉट्स. असं सगळं एकदा समजून घेऊन आम्ही त्याच्यावरती जसं जसं अवधान केंद्रित करू तसं तसं अवधानही केंद्रित करण्याची आवश्यकता नाही अशी स्थिती निर्माण होते. म्हणजे अवधान केंद्रित करण्याचे पहिल्यांदा प्रयास आहेत खूप, इतर वृत्तीला हाकलण्याचे प्रयास आहेत. आता अवधान आपापच त्याच्यावरती केंद्रित होते. इतर वृत्ती नाहीत अशी स्थिती निर्माण होते. उठल्यात आपण लक्ष न देणे वगैरे या गोष्टीमध्ये आमचं चित्त तरबेज होऊन गेलेलं आहे की लक्ष न देणे, सोडून देणे या प्रक्रियांच्या मध्ये ते तरबेज होऊन गेलेलं आहे. ज्या ज्या प्रक्रिया या गोष्टीची अचिव्हमेंट करण्याच्यासाठी म्हणून वापरल्या जातात त्या सगळ्या गोष्टीमध्ये ते चित्त तरबेज होऊन गेलं, निष्णात होऊन गेलं, वैशारद्य प्राप्त झालं. वैशारद्य कशाला प्राप्त होतं? चित्ताला प्राप्त होतं. मीला काही वैशारद्य प्राप्त होत नाही. पण ज्या चित्ताच्या मध्ये ही प्रोसेस झालेली असते ते जे करत असतं चित्त, त्या चित्ताला हे वैशारद्य प्राप्त होतं. त्याच्यातनं अस्तित्व एस्टॅब्लिश होऊन जातं अंतःकरणावरती स्वतःच. ही स्थिती म्हणजे अध्यात्म.
म्हणजे नुसतंच प्रोसेस चालवलेली आहे बा, कोणीतरी सांगितले अजून माझं होत नाही पण मी करतोय 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 करतोय, वैशारद्य नाहीये. परंतु वैशारद्य प्राप्त झाल्यानंतर ती सिच्युएशन डेव्हलप होते. ज्या स्थितीला जाऊन पोचायचं त्या स्थितीला पोचण्यासाठी वैशारद्य. ती स्थिती एकदा प्राप्त झाल्यानंतर त्या स्थितीचा एक स्वाभाविक आनंद आहे. त्याला अध्यात्म प्रसाद असं म्हटलं जातं. म्हणून निर्विचार वैशारद्य, अध्यात्म प्रसाद. खूप खोल सूत्र आहे. असं एक दुसरा अर्थ बघितलं, निर्विचार अवस्थेमध्ये वैशारद्य प्राप्त झाल्यानंतर अध्यात्म प्रसाद मिळतो, एवढंच त्याचा अर्थ आहे. अध्यात्म प्रसाद म्हणजे शुद्ध अस्तित्वाच्या जाणीवेमध्ये चित्त प्रयत्न रहित राहतं, त्यावेळेला अत्यंत शांत असतं. भगवद्गीतेमध्ये जसं प्रशांत मनसं येनम योगिनम सुखमुत्तमम उपैति शांत रजसम ब्रह्मभूतम अकल्मष. प्रशांत मनसम, प्रकर्षाने शांत. शांत आहे बरं का, असं सुद्धा वाटत नाही, इतकं शांत. म्हणजे शांतीची पण स्वतंत्र जाणीव नाही, इतकं शांत, याला प्रशांत असं. पण ही गोष्ट नुसते विचार घालून प्राप्त होत नाही. शून्य स्थिती, शून्य स्थिती, शून्य स्थितीला जाणणारा जो आहे त्या जाणणाऱ्यावरती ज्या वेळेला अवधान केंद्रित होतं, त्याच्यानंतर तो जाणणारा मीच आहे. त्यामुळे आता स्वतंत्र विचार करण्याची आवश्यकता नाही, अशी स्थिती निर्माण होते. त्यावेळेला जे एस्टॅब्लिश होतं अस्तित्व, पूर्णपणाने अंतःकरणावरती शुद्ध अस्तित्व, त्याला अध्यात्म आणि त्यातून निर्माण होणारा जो स्वाभाविक आनंद आहे, अध्यात्म प्रसाद. शांत असतो तो आनंद, तो वृत्तीत्मक नसतो, शांत अशा प्रकारचं आनंदमय अशा अवस्था असते. अध्यात्म प्रसाद. याच्यातनं पुढे निर्विकल्प समाधी प्राप्त होत असते. कारण की ही अवस्था स्थिर म्हणजे काही काळच असते. साधली की पुन्हा पुन्हा साधते, साधली की पुन्हा पुन्हा साधते. मग आपण कुठं होतं आपल्याला कळतं, पण आम्ही करायचं काय हे पण कळलेलं असेल तर या मार्गाच्या बाबतीमध्ये एक निश्चितता निर्माण होते, हेच करायचं, काय हो हे करायचं. असं करता करता निर्विचार वैशारद्य, अध्यात्म प्रसाद प्राप्त. हरिओम. Oh.